ईश्वरपूर प्रभागमध्ये 14 मध्ये ओबीसी उमेदवारांची मागणी, वेगवेगळ्या पोटजातींचे नेते एकत्र येणार. इतर मागास पुरुष आणि सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्यामुळे अनेकांनी फिल्डिंग लावलेली आहे आणि त्यातच ओबीसी समाज जमातींनी एकत्र येऊन उमेदवारास प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली. समाजातील काही इच्छुकांनी आमदार जयंत पाटील यांच्या गटाकडे उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. अन्यथा महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. पुरुष प्रभागात मतदारांची संख्या 2294 आहे, तर 2276 महिला मतदार आहेत. यामध्ये गरीब, शेतकरी, कष्टकरी, 12 बलुतेदार, ओबीसी समाज विखुरला आहे. यातील 2200 मतदार ओबीसी आहेत. गेली 35 वर्ष हा प्रभाग दिवंगत विजयभाऊ पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी आमदार जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने ओबीसी मुलाखतींचा फार्स केला. याच प्रभागात उमेदवारही समाजातील ओबीसी पुरुष मानकांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. शिष्टमंडळातर्फे भाऊसाहेब कोरे यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की समाजातील वर्षानुवर्ष ओबीसी समाज हक्काच्या आरक्षणाच्या आधारे राजकारणात अस्तित्व टिकवून आहे. मात्र आमचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. वरिष्ठ नेत्यांनी याचा गांभीर्याने विचार करून निवडणुकीत संधी दिली व्यक्त केली आहे आणि अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. ओबीसी जाती जमातींनी ओबीसी उमेदवारास प्राधान्य द्यावे अशी मागणी लावून धरली असल्याने इच्छुकांची संख्या वाढत असून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागलेले आहे. जयंत पाटील यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ईश्वरपूर.